तुम्हाला तर माहिती आहे ना, सकाळी उठलं का नाही पहिला सुंदरला बाहेर आणायला लागते बघा. आणि सुंदरच्या साईडला येऊ बघा मन्याबाय. मन्या आमचं लय नाटकी करते बघा. सुंदरच्या साईडला म्हणे येऊन थांबलाय आणि इकडं म्हणालाय दूध घाल म्हणालाय. मी म्हटलं अजून जरा थांब म्हटलं धार काढतो. त्यानंतर मग आलो बघा, आमच्या राधाची धार काढायला चालू केली आहे. राधाचं एक ले झोंबडा आहे बघा, ले मोंडा आहे. पाय बांधा लागतात नाहीतर का नाही ले वांडा आहे. मग तिथनं ह्या मन्याला घातलं बघा. मन्याला घाल लागते दूध. मन्या का नाही पाठीमागं असतोय. दूध घातल्यानंतर जरा शांत होतोय, त्याशिवाय का नाही आरडायचं बंद करत नाही. मग इकडं सुंदरी होते बघा आणि पाणी पण आलतं. आई आमची का नाही इथं हे घासायला आल्या बघा ते भांडं. त्यानंतर का नाही सुंदरी म्हणाल्या जरा दूध द्या की मालक. मग तिथनं आलो मसरांच्या इथं का नाही गुलाला बांधा लागते बघा. हिची धार काढायला का नाही मस आमची जरा मॉन्ड आहे. मग तिथनं आलो दारात. ही उत्कर्ष आमची का नाही गुलाला दूध पाजालती बघा. त्यानंतर घरात दूध काढून घेतलं आणि मी पेल्यात घेतलं बघा. सकाळ सकाळी एक पेला मार लागतो, त्याशिवाय का नाही फ्रेश वाटत नाही. तिथनं आलो बघा, मसराशी वैरण टप्पात भरली आणि वैरण टाकायचं नियोजन चालू होतं. सकाळी उठलं का नाही कामं 1760 असतात बघा पाठीमागं. वैरण टाकून झाली. तिथनं आलो बकऱ्याशी वैरण यायला पाठीमागं, घराच्या पाठीमागं शेत आहे त्या शेतात आलो. वैरण त्यानं तोडली. रोज कामं करायला लागतात बघा, त्याच्याशिवाय काय आम्हाला पर्याय नाही शेतकरी माणसं म्हटल्यानंतर. आणि त्यात बकऱ्यांचा गोठा आहे, त्याला हत्ती गवत त्यांनी घेऊन आलो बघा. म्हणजे कापाय चालू होती, मग घेऊन आलो आणि डायरेक्ट आलो ते कुट्टी करायला चालू केली. आणि इकडं टप घेऊन आलो बघा. असलं टप का नाही 1.5 टप घालायला लागते बघा रोज. सकाळी 1.5 टप, संध्याकाळी 1.5 टप. त्यानंतर तुम्हाला बकऱ्याच्या या गोट्याची जरा माहिती सांगतो. बकरी कशी आहेत बघा, बकऱ्यांचं नियोजन कसं केलं आहे बघा. हे आहे का नाही हे क्रेड आहे बघा, ह्यो पाण्याचा क्रेड आहे काय. आणि बाकीचं जे आहेत का नाही 7 क्रेड ते वैरणीचं. आणि हे लोखंडाचं केलं आहे बघा आम्ही असं तयार. त्यानंतर इथनं हे बघा बांधकाम 3 फुटाचं बांधकाम आहे. आणि इकडं हे असं 35 फूट आहे. 6 बाय 35चा गोटा आहे. आणि जाळी मारल्यावरती मस्तपैकी आम्ही, कारण की वारं वगैरे यायला, आणि शेडनेट त्यांना आम्ही वर खाली करताव असा विषय आहे बघा गोट्याचा. आणि वरती काय पत्रा आहे त्यामुळं का नाही, आणि इथं लगेच झाडे आहे त्यामुळं का नाही वातावरण चांगलं पाहिजे बघा, गार वातावरण लागते बकऱ्यासनी. आणि ह्यो बघा ह्यो डॉन, बकऱ्यांचा डॉन सगळ्यात मोठा. त्यानंतर ह्या कोंबड्या आहेत बघा. कोंबड्या कसं आहेत जवारी, आणि 2 कोंबड्या आहेत. जवारी अंडं सुट्टी नाही. मग तिथनं मशीन काढलं जरा बाहेर. मशीनचा एक नट तुटलेला, मग ह्यो दुसरा नट घातला काय. मशीन घेऊन जायचं होतं, एकट्याचा शाहू टाकायचा होता हो. मग ह्यो पहिला नट घालून घेऊया म्हटलं. नट निघाला, व्हायब्रेट होऊन होऊन का नाही मशीनचा नट निघतोय. मग नट त्यानं घालून घेतला बघा काय. त्यानंतर पाना ते नव्हता, पाण्यानं जाम आवळून घेतलं काय. जायचं होतं हो, त्यामुळं का नाही नियोजन सगळं करावं लागते. मग तिथनं आलो, मशीन त्यानं मारून घेतलं बघा ह्या तंबाखूत. आणि इथं थांबलो. मग तिथनं आलो बघा, मसरासनी पाणी पाजायचं होतं, गायरासनी आणि का नाही म्हशीला पाणी पाजायचं होतं. आणि गोट्यातलं जरा झाडून पण काढायचं होतं. 12 वाजता बरोबर पाणी दाखवते बघा काय. आणि आज मसरं धुल्यात, गाय बी कशी चकचकीत दिसायला बघा. राधाबाई कशी आहे बघा, चकचकीत दिसायला आल्या. आणि मस आमची जरा मॉन्ड आहे हो, जरा दंबीवती आले त्रास देत्या. खरं दुधाला एक नंबर क्वालिटी आहे मस. त्यानंतर आलो बघा हिरीजवळ. हिरीजवळची वैरण कापायची होती. आणि हिरीजवळनं कणी कडकडनं ले आसकाट झाले बघा. मग म्हटलं वैरण पण कापूया म्हटलं, आणि ते आसकाट पण काढूया म्हटलं. मग वैरण पण कापायला चालू केली बघा. मग एक बिंडा कापायचा होता नेटकाच्या नेटका. मग काय कापायला चालू केलो का कडन. कापून ती झाली. पहिला कसं घाण होतं बघा आसकाट तेन, आणि आता कसं केलं बघा चकचकीत. पोवायला आलं की नाही उडी बिडी मारायला हो. त्यानंतर बिंडा तेन बांधून घेतला आणि चाललो बघा कवळ्यात मारून. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा लागते. आवडला असेल तर फॉलो करावं लागतोय. सप्लाय शे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि असंच गावाकडचं व्हिडिओ जर बघायचा असेल तर ओमी ब्लॉग्सला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. सप्लाय शे. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.